हे बघा, आता सुरमईला मी सगळा मसाला चोळून ठेवलेला आहे आणि तो मसाला चोळताना मी ह्याच्यामध्ये 1 चमचा डाळीचं पीठ घातलं होतं, त्यामुळे तो मसाला सगळा व्यवस्थित चोळला जातो. आणि फ्राय करताना आपण त्याला तांदळाचं पीठ आणि रवा मिक्स करून त्यात थोडं मीठ आणि मिरची पावडर टाकणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये दाबून म्हणजे घोळवून मग फ्राय करणार आहोत. ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आता आपण फिश फ्राय करूया. तर फिश फ्रायसाठी हे आपण मॅरिनेशन करून ठेवलं होतं. हे कमीत कमी अर्धा तास आणि जास्तीत जास्त म्हणजे तुम्हाला संध्याकाळी करायचं असेल फिश फ्राय तर तुम्ही सकाळी मॅरिनेशन करून ते ह्याच्यामध्ये फ्रीझरमध्ये टाका आणि मग करायच्या 1 तास आधी काढून ठेवा बाहेर. तर ते छान त्यातला तो मसाला आणि जे काय आपण आगळ वगैरे त्याला लावतो, लसूण कोथिंबीर, ते सगळं त्या फिशमध्ये छान मुरतं आणि त्याची टेस्ट खूप छान लागते. पण कमीत कमी अर्धा तास तरी त्याला मॅरिनेशन करून ठेवायला पाहिजे. तसंच मी हे तांदळाचं पीठ घेतलं आहे. तांदळाच्या पिठामध्ये मी रवा टाकला आहे 2-3 टेबलस्पून आणि थोडंसं मिरची पावडर, लाल तिखट टाकलं आहे आणि मीठ टाकलं आहे चवीला, कारण वरच्या कवरला पण चव लागली पाहिजे. आता ह्या पिठामध्ये, हे जे पीठ आहे ह्याच्यामध्ये आपण हे फिश थोडंसं म्हणजे ह्याच्यामध्ये घोळवून, हे बघा असं वरच्यावर घोळवायचं, असं खूप काही हे नाही करायचं. हे असं करून आपण ते फ्राय करणार आहोत. तांदळाचं पीठ आणि रवा घेतल्यामुळे वरचं कवर जे आहे ते छान खुसखुशीत होतं आणि क्रिस्पी लागतं, खाताना असं छान लागतं. त्यामुळे हे असं वरून याला हे लावायचं आणि मंद गॅसवर होऊन द्यायचं आहे. त्याला खूप उलटपालट करायचं नाही आहे. एक बाजू झाली की मग उलटायचं आहे. बघा, आता एक बाजू थोडीशी मी बघितली तर ती झालेली आहे. एक बाजू ती आता आपण पलटून घेऊया. बघा, इतकं असं छान क्रिस्पी झालं ना की ते खाताना खूप छान लागतं. त्यामुळे खूप काही उलटपालट करायचं नाही, त्याला छान होऊन द्यायचं. हे बघा, आता आपले फिश फ्राय आणि सुरमईची फिश करी तयार आहे.